वारंवारच्या मार्केट यार्ड परिसरामधील काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। या परिसरात काम करणाऱ्या काही कामगारांनी तिथे भाजी चोरल्याचे हे सगळे व्हिडिओ आहेत, शेतीमाल चोरतानाचे हे व्हिडिओ आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून असे काही व्हिडिओ समोर येत आहेत। मी आता मार्केट यार्ड परिसरात उभी आहे। या ठिकाणी वारंवार अशा प्रकारच्या घटना घडताना पाहायला मिळतात। खरं तर शेतकऱ्यांकडून जो माल येतो तो वजनावरती आलेला असतो, मधले जे अडते असतात तो हा माल इथे नीटनेटका पोहोचवतात। मात्र इथे आल्यानंतर या मालाची चोरी होते आणि त्यामुळे चोरी होऊन राहिलेला जो माल आहे त्याच्या हिशोबाने शेतकऱ्यांना पुढे पैसे दिले जातात। यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे। त्याचबरोबर हा शेतीमाल चोरण्यामध्ये आडत्यांचा कुठेतरी हात आहे का असा वारंवार आरोप किंवा त्यांच्यावर संशय घेतला जातो। मात्र हे जे काही व्हिडिओ सध्या समोर येत आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून अडते हे सगळं करत नसून इथे काम करणारे काही कामगारच हे सगळं करत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीतच वारंवार या ठिकाणी ज्या चोरीच्या घटना घडतात त्या रोखायच्या कशा याबाबतचं आव्हान सध्या प्रशासनासमोर निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। याच सगळ्या घटनेच्या विरोधात बोलण्यासाठी माझ्याबरोबर सध्या अडते असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश शिर्के आहेत। दादा, काय सांगाल, वारंवार अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या जात आहेत, तर काय नेमकं कारण आहे या सगळ्यामागे? कारण कसं आहे मॅडम की आज म्हणजे ही घटना CCTVत आली। अशा भरपूर घटना आहेत की चोरी खूप प्रमाणात होते शेतीमालाची। त्यात आपल्या शेतकरी राजाचं पण भरपूर नुकसान होतं आहे। पण विषय काय होतो, चोरी दुसरा करून जातो आणि वजन कमी लागलं की याच्यामध्ये आडतदाराचं नाव पहिलं घेतलं जातं। याच्यात तुमची पण शोकांतिका आहे, म्हणजे आमचा पण तुमच्यावर थोडा रोष आहे की जेव्हा एखाद्या पट्टीत वजन कमी लागलं की तुम्ही डायरेक्ट आडतदाराचं नाव पुढं करता की आडतदाराकडनं हे झालं। पण आम्ही ज्याच्या जीवावर पैसे आमचा व्यापार उदरनिर्वाह चालतो, आम्ही त्याचं कशाला नुकसान करू ना। ह्याच्या मागचं कारण आहे आज हे CCTVत लक्षात आलं। असे भरपूर चोऱ्या होतात। शेजारी झोपडपट्टीचा त्रास आहे, किती लोक येतात, कोण घेऊन जातात, असे शेकडो व्हिडिओ तुम्हाला ग्रुपवर पण दिसतील की लसणाची पोतीच्या पोती घेऊन जाताना। आज फक्त काय की आज हे ह्याच्यात सापडले म्हणून यांच्यावर कारवाई होती, हा विषय आहे। पण आता ह्याच्यामध्ये कठोर कारवाई करण्यात यावी, कारण की मी पण स्वतः शेतकऱ्याच्या घरातलाच मुलगा आहे की शेतीमधून पीक उगवताना काय त्रास होतो, काय होतं, ते कष्ट किती लागतात ह्याच्या आम्हाला जाण आहे। आणि जर त्याचं विनाकारण जर नुकसान होत असेल तर त्याचं वाईट वाटणारच ना। आज तुम्ही त्याची दखल घेऊन आज तुम्ही रिपोर्ट ह्याच्यासाठी आला मुलाखत घ्यायला, याचा आम्हाला एक आनंद वाटतो। पण ह्याच्यावर काहीतरी कडेकोट बंदोबस्त व्हायला पाहिजे। आणि कसं आहे की मालाला शेतकऱ्याला त्याची हमी वाटली पाहिजे की बाबा मला इथं आले होतं, शेतकऱ्याला गॅरंटी पाहिजे की इथं मला त्रास होणार नाही। ह्याची शेतकऱ्याला वाटेल तेव्हा शेतकरीची आवक वाढेल, आणि ह्याच्यातनं आवक वाढली तर व्यापार वाढेल, व्यापार वाढले तर बाजार समितीचं पण उत्पन्न वाढेल। याचं ही एक लिंक आहे। जो मेन लिंकचा जो मेन उगम जिथनं होते शेतकऱ्यापासून, त्याला सिक्युरिटी मिळावी, त्याच्या मालाला सिक्युरिटी मिळावी, त्याला चांगला भाव करून द्यायचं काम आमचं आहे। त्यात आम्ही कधी कुठं कमी पडणार नाही। पण जर सिक्युरिटी जर त्यांना मिळाली तर अजून खूप चांगलं होईल। अशा घटना खूप वेळा घडतात, तुम्हीच आता सांगितलं। मात्र या घटनांची नोंद होत नाही आहे, कुठे पोलीस चौकशी होत नाही आहे किंवा तक्रारी दिल्या जात नाहीत। यामागचं नेमकं कारण काय वाटतं तुम्हाला? त्यामध्ये काही प्रमाणात आमची लोकं पण दोषी आहेत मॅडम, की ज्याच्या घरी चोरी झाली त्यांनी तर चोरीची कंप्लेंट दिली पाहिजे। हा आता पहिला मुद्दा आला। आज कसं होतं आहे की आज मॉडर्न जमाना आहे। आज CCTVमध्ये तुम्हाला कळते की बाबा इथं चोरी झाली किंवा नाही। मग त्या मालकाचं काम तरी, त्या गाड्या मालकाचं तर एवढं काम पाहिजे की त्यांनी चोरीची कंप्लेंट केली पाहिजे। या मताचं म्हणजे आमचं जर तत्त्व सरळ आहे, चुकीला चूक तर म्हणलंच पाहिजे। तर याच्यात काही यांची आडदारांची पण चूक आहेत, त्यांच्या कंप्लेंट देत नाहीत। जर कंप्लेंटच गेली नाही तर पोलीस तरी काय म्हणणार, आमच्याकडे कंप्लेंटच आली नाही तर आम्ही तरी कोणाचा तपास करायचा। म्हणजे आता हे फक्त CCTV फुटेज दाखवणं, याचा एक रीतसर अर्ज बाजार समितीला, आता आम्ही आडते असोसिएशनचे पदाधिकारी आडते असोसिएशनला एक अर्ज दिला आहे, तर आम्ही पण पुढं फॉलोअप घेऊ शकतो। त्याच्यात काही आमच्या पण थोड्याफार चुका आहेत की काही लोक कंप्लेंट करत नाही, पण जे कंप्लेंट करतील त्याचा फॉलोअप पोलीसही व्यवस्थित पद्धतीने घेतील आणि बाजार समितीही त्याचा पाठपुरावा निश्चितप्रमाणे चांगला करेल। तुम्हाला असं वाटतं का या चोऱ्या रोखण्यासाठी कुठेतरी अंतर्गत एखादी समिती स्थापन करून किंवा मग आतल्या आतच हे सगळे प्रकरण, जर तुम्हाला पोलिसांपर्यंत जायचं नसेल किंवा पोलिसांपर्यंत थेट कंप्लेंट करायला भीती वाटत असेल, तर आत कुठेतरी अशी एक तुमची समिती असावी किंवा असं काही असावं जेणेकरून लोक पुढे येऊन बोलतील या मुद्द्यावर? नाही, आता समितीवर कसं आहे मॅडम की आता याच्यावर बाजार समितीने जर ॲक्शन घेतली आणि बाजार समितीने जर कुठली समिती नेमली याच्यावर, तर त्याचा आनंदच होईल ना आम्हाला। आमचं म्हणणं काय आहे की चोरीपासून शेतमाल हा चोरीपासून वाचला पाहिजे।
हे आमचं म्हणणं आहे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे. तुम्हीच तुमच्या बोलण्यातून असं आलं की आत्ता कुठेतरी या घटना ज्या आहेत ते जास्त करून रात्रीच्या प्रमाणात जास्त घडल्या जातात. रात्री जर सर्व बंद असतं म्हणजे वॉचमन असतील, सिक्युरिटी असतील, तरीसुद्धा हे चोर आत कसे जातात? मग हा प्रश्न पण आहेच. हा तर संशोधनाचा विषय आहे मॅडम, की जर रात्रीच्या वेळी जेव्हा गिराईक नसतात, आमचं बघा, आमचं मार्केट 4ला चालू होतं, आम्ही 3:30-4ला बाजारात येतो. कामगार पण आमचे रात्री संध्याकाळी 6-7 वाजल्यापासून जेव्हा गाड्या येतात ते अनलोड करून त्यांना पण आरामाची गरज आहे. कारण एकदा काटा चालू आला की सकाळी दिवस आम्हाला आता बघा वाजले बघा 2 या टायमिंगपर्यंत आम्ही फ्री होतो. मग तो जेव्हा कामगार किंवा झोपला असतो किंवा त्या टायमिंगला तुम्ही तो विषय काढला की येतात कसे, हा संशोधनाचा भाग जर याचं संशोधन करून जर बाजार समितीने उत्तर दिलं तर ते खूप बरं होईल. की येणारं त्यांच्यावर हे राहिलं, प्रतिबंध आणला तर चोऱ्या होणारच नाही ना. चोरी होऊ नये यासाठी एखादी उपाययोजना करावी अशी तुमची काही इच्छा आहे? उपाययोजना करण्यासाठी मॅडम कसं आहे माहिती आहे का, की आता हे भरपूर ठिकाणी चोरी होती, म्हणजे आज ही समोर आली म्हणून आपल्याला कळती. अशा भरपूर ठिकाणी आहेत की रात्री माल उचलला आहे, काहींच्या गाड्यावर CCTV नाही आहेत की त्याच्यावरनं माल चोरीला जातो, भरपूर प्रमाणात जातो. आता कसं होतं की आम्ही ॲडजस्ट करतो की ते शेतकरी मालाच सगळीकडे आपण आता नवीन युगात आहोत. शेतकरी माल हा काटा होऊन येतो, पण आम्ही काटा ज्या पद्धतीने आले त्या पद्धतीने आम्ही पट्टी बनवून देतो. का आम्ही आमच्यातली काही लोक म्हणतात नको, पण जी आमच्यासारखी स्ट्रेट फॉरवर्ड आहेत ती ह्याचा पाठपुरावा शेवटपर्यंत करतात. तर ह्याच्यामध्ये काय होतं की जो शेवटपर्यंत पोचत नाही आहे, त्यामुळं आता हे कसं झालं की ह्याचं आज कारवाई आली, कमिटीचं आलं की निलंबन होईल किंवा त्यांच्यावर अजून आमचे माननीय मित्र संतोष नागरे यांनी पण त्याच्यावर घेतली की ॲक्शन घेणार. 1 महिन्याचं निलंबन त्यांनी पण दिलं, पेपरला आलेले, आणि पुढं मुकादमा कारवाई. जेव्हा कारवाई होईल तर ह्या गोष्टी होणार नाहीत. पण ह्या गोष्टीचं कारवाई होण्यासाठी एक नाही का आपण म्हणतो की हां ही वस्तू झाली ह्याच्यामुळे ह्याला प्रतिबंध झाला, तर त्या तिथपर्यंत पोचणं हे गरजेचं आहे. नक्कीच आपण पाहिलं की या सगळ्या ज्या घटना आहेत त्या वारंवार घडताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या सगळ्याच्या पुढे येऊन कुठेतरी जे इथले व्यावसायिक आहेत किंवा इथले जे अडते आहेत ते पुढे येऊन या संदर्भात पोलीस तक्रार करायला मागत नाहीत किंवा या सगळ्यावरती समोर येऊन ते बोलत नाहीत. आता ते बोलत का नाहीत हा एक वेगळाच विषय आहे, आणि ते बोलत नसल्यामुळे या घटना ज्या आहेत त्या खरं तर समाजापुढे येत नाहीत. या सगळ्याचे CCTV फुटेज मात्र समाज माध्यमांवर व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र तक्रार केल्या नसल्यामुळे या सगळ्यावरती कारवाई करायला पोलिसांनाही कुठेतरी मर्यादा येत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र जर तक्रारच केली नाही तर पोलिसांची कारवाई होणार नाही, आणि याचा सगळ्याचा फटका जो आहे तो अर्थातच शेतकऱ्यांना बसणार आहे, शेतीमालाला बसणार आहे, आणि त्याचबरोबर जे अडते आहेत त्यांनासुद्धा बसणार आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना रोख लावण्यासाठी कुठेतरी एक कठोर उपाययोजना करण्याची गरज सध्या भासताना पाहायला मिळते. कॅमेरामन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा, हे आम्हाला काय देणार आहे? युतीचे जे आमदार खासदार इथली कसबा पेठेतली समस्या दूर करू शकते. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वो एक ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.